सगळ्यांचं स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉग मध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे। तर आज मी तुम्हाला माझं पर्स कलेक्शन दाखवणार आहे। तर बॅग कलेक्शन दाखवायचं असं काही खास कारण नाही, पण आपलं आयुष्य आपल्या बॅग सोबत कसं बदलत जातं ना, हे थोडक्यात मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करायचा आहे की कसं आपलं आयुष्य बदलत जातं पर्स नुसार। ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे किंवा माझ्या काही आठवणी असतात, प्रत्येकाच्याच असतात, त्या स्टेजमध्ये त्या आठवणी असतात। तर त्या मी आज थोड्याशा जागा करते। तर सगळ्यात पहिली पर्स मी तुम्हाला माझी दाखवेन ती म्हणजे ही। तर रुद्राने आतापर्यंत माझ्या पर्समध्ये जे काही सामान होतं ते सगळं काढून खाली फेकलेलं आहे, त्यामुळे आता मला या व्हिडिओ बनवण्याच्या नादात पसारा इतका असू दे। तर ही पहिली पर्स बघा। तर आधी ना अशा पर्स म्हणजे कसं असतं सांगते, आपण कॉलेजला जायचो, सॅक आपल्याकडे असायची पाठीमागे, पण आपले जे पैसे वगैरे असायचे ते आपण असेच कप्प्यात टाकायचो। तर आम्ही काय करायचो, म्हणजे नॉर्मल 12वी पर्यंत तर काही नाही, पण ज्यानंतर सिनियरला मी गेले ते ह्याच्या BSCच्या फर्स्ट इयरला, त्यावेळी काय व्हायचं की आता पैसे बॅगमध्ये टाकले ना, एवढं बरोबर वाटायचं ना, सगळ्यात पुढे अशी छोटी बॅग घेऊन यायच्या सोबत। मग मी पण ही छोटी बॅग घेऊन जायची। तर त्यावेळी मी हे घेतली होती, आता कितीला घेतली ते काय मला आठवत नाही, खूप दिवस झाले याला। खरं तर आधीचीच होती, पण मी ती नंतर अशी घेऊन जायला लागली तर सोबत, कारण की आपण कॉलेजला असताना आपल्याला अशी बॅग छान वाटायची। आपण सॅकमध्ये टाकायचो, त्यामुळे अडकवण्याचा बॅगचा म्हणजे एक साईडला ज्या बॅग असतात त्या बॅगचा जास्त हेच यायचं नाही। अशाच बॅग सगळ्याच मुली वापरायच्या, जवळपास सगळेजणच वापरतात, कारण की ही बॅग बरं पडतं, दुकानात गेलो पटकीने पैसे द्या। तसं तर मी बॅगच्या वरच्या कप्प्यातच टाकायची खरं सांगते सॅकच्या, पण ही बॅग मी कंटिन्यू माझ्या ह्याच्यामध्ये ठेवायची, कारण जास्तीचे पैसे असतात वरच्या कप्प्यात ठेवून चालायचं नाही। मग मी काय करायची, असे 500 1000 रुपये अशा नोटा असतील ना त्या याच्यामध्ये ठेवायची, आणि ज्या छोट्या छोट्या नोटा असतील म्हणजे आपल्याला रेग्युलर बसचा त्या लागतातच, आम्ही एसटीने जायचो म्हणजे रोज 10-20 रुपये आमचे जायचेच, त्यामुळं मग ती वरती ठेवायची मी सॅकच्या वरच्या कप्प्यात। तर ही आहे माझी पहिली पर्स, ज्यावेळेस तेव्हा घेतली होती तीच आहे, एकच घेतलेली आणि आतापर्यंत माझी तीच आहे पहिल्यापासून। पहिली स्टार्टिंगची माझी पर्स आहे, मी तशीच तिला ठेवली। तर त्यावेळी एक माझ्याकडे छोटीशी अडकवायची बॅग पण होती, आम्ही यात्रेत घेतली होती, त्यामध्ये मी माझं मेकअपचं सगळं सामान ठेवायची, पण ती लहानपणी घेतलेली, ती काय मला आता आठवत नाही कुठे आहे, माहीत पण नाही, फाटली असेल। तर त्याच्यानंतर मी हे सेकंडला घेतली होती, एकच माझ्याकडे होती जोपर्यंत माझं लग्न ठरलं नव्हतं तोपर्यंत, आणि लग्न झालं तरी पण हीच होती माझ्याकडे, दुसरी कोणतीही बॅग माझ्याकडे नव्हती। मी ज्यावेळी आपण लग्न आपलं ठरतं ना, आपण नवऱ्याच्या तिकडे जातो, आपल्या हळदीचा लग्नाचं फंक्शन असतं, मग सगळ्या बायका काय करतात, अजून एक दुसरी पर्स घेतात आणि त्या पर्समध्ये सगळं सामान ठेवून मेकअपचं वगैरे घेऊन जातात। तर माझ्याकडे असलं काही नव्हतं, मी आपलं कॅरी बॅगमध्ये सामान भरलं होतं आणि तेच मी सोबत घेऊन गेली होती। तुम्ही तर माझ्या लग्नातली, माझं खूप साध्या पद्धतीने ना, पार्लरवाली होती ना, माझं कमी वयात लग्न म्हणजे 18 वर्ष माझी झाली होती लग्नाच्या टायमिंगला, पण मला काही समजत नव्हतं। माझ्या मैत्रिणीने आपली कसली तरी हेअरस्टाईल करून दिलती, आणि लग्नात कोणीतरी फक्त पाऊंड्स पावडर लावून लग्नाला उभं राहतं का, मी राहिली होते, फक्त पाऊंड्स पावडर लावली होती, लिपस्टिक लावली होती, ते पण मला लिपस्टिकची सवय नव्हती, तर मी सारखा अशी होट चोकायची, तो फोटोग्राफर दमून गेला, बाई होट का चुकती सारखी म्हणायचा, म्हणजे मी असं करायची, कारण मला ती खूप इरिटेट व्हायचं लिपस्टिकने। पण त्याच्यानंतर सवय झाली, आधी आपल्याला सवय नसते अशा कोणत्या गोष्टीची, आणि आपण सगळं म्हणजे मी तरी एकदम साध्या घरामध्ये पहिल्यापासूनच गरिबीमध्ये वाढलेलो, असंच असतं। तरी माझी पहिली पर्स, लग्नात सुद्धा मी दुसरी पर्स घेतली नव्हतीच घेतली, आणि लग्न झाल्याच्या नंतर मला कळलं मी प्रेग्नंट आहे। मग प्रेग्नन्सीच्या नंतर 7व्या महिन्यामध्ये आमची इथं म्हसवडची यात्रा असते, सिद्धनाथ यात्रा म्हणून, तर त्या सिद्धनाथ यात्रेमध्ये मग मी माझी दुसरी पर्स घेतली होती, बघू शकता ही बॅग। तर ही बॅग घेण्याचं कारण असं, तर ही बॅग होती ना, त्याच्यासोबत माझ्याकडे एक अडकवायची एक साईडची बॅग पण होती बहुतेक, पण ती मला माहीत नाही कुठे, काय आठवत नाही ते त्याच्याविषयी, पण होती असं माझा अंदाज आहे। तर ही बॅग मी घेतली होती बघा, अशी ह्याच्या साईडनं अशी हे होतं, आणि ह्या साईडनं एक ही होतं काय म्हणतात कप्पा होता। तर मी या साठी घेतली होती, कारण की मला त्यावेळेस 7वा महिना सुरू होता, आणि मग 7वा संपत आला असेल, तर त्यावेळी मग माझ्या मैत्रिणी वगैरे पण आम्ही यात्रेत फिरत होतो माझ्या मैत्रिणींसोबत, तर त्या म्हटल्या आता तुला लागेलच ही बॅग। आणि लग्न झाल्याच्या नंतर मुली खूप वेगळ्या होतात, हे खरं बरं का, लग्नाच्या आधी आपण खूप म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार जगतो, पण लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडून पण पैसे वगैरे भेटायला चालू होतात, आणि मग आपण आपल्या मनाप्रमाणे काय काय गोष्टी घेतो, असं मला वाटतं। लग्नाच्या आधी थोडंसं हे करावं लागतं आपल्या परिस्थितीनुसार, आई वडिलांच्या
तसं तर माझ्या आईने आमच्यासाठी खूप कष्ट केले. तिच्या एवढे कष्ट आपण नाही करू शकत. आपल्या आईवडिलांनी जे सोसलं ना ते आपण नाही सोसू शकत. पण तसं पण लग्न झालं की नाही, मुली खूप हे होतात, काय म्हणतात ते, खूप सहन करू शकतात, सहनशक्ती त्यांची खूप वाढते, हे पण खरं आहे. तर मग मी त्या यात्रेमध्ये ही घेतली होती पर्स, काय तर 150 रुपयालाच मला ही पडली होती. हे कशासाठी घेतली तर म्हटलं डिलिव्हरी झाली तर रुद्राचं सामान म्हणजे रुद्र असं नाव नव्हतं ठरवलं, पण बाळाचं सामान ठेवायला किंवा दुधाची बॉटल हे ते सगळं दवाखान्यात किती फेऱ्या माराव्या लागतात, तर त्यासाठी मग मी ही पर्स घेतली होती. ह्या पर्सच्या आणि मी तशीच ठेवली. फक्त रुद्र झाल्याच्या नंतर प्रत्येक ज्या वेळी मी दवाखान्यात त्याला घेऊन जायची दाखवायला वगैरे, त्यावेळेस ती बॅग मी सोबत घेऊन जायची. सगळं सामान तिचं बसायचं, जसं की बाळ होते म्हणा, दुधाच्या बॉटल्या म्हणा, सगळं सामान गोळ्या औषधं ह्याच्यामध्ये ठेवून मग एका साईडला अडकून घेऊन जायची, कारण बाळ घ्यावं लागायचं. मग ती पिशवी हातात घेणं पॉसिबलच होत नव्हतं. तर त्यानंतर मी आपलं आयुष्य चेंज होत जातं. त्यानंतर मी इकडं आले. इकडे आल्याच्या नंतर समजा मला कुठं बाहेर वगैरे जायचं असलं किंवा रुद्र थोडा मोठा झाला होता, मग मला गरज वाटायला लागली एक साईडच्या बॅगची, म्हणजे एक साईडला अडकवायच्या बॅगची. तर त्यावेळी मी ही बॅग घेतली होती, कारण की थोडी हायटेड होती. ह्याच्यामध्ये सुद्धा दुधाची बॉटल, 1-2 रुद्राचे कपडे असं बसायचे. तर ही बॅग जशीच्या तशी नवीन आहे, पण म्हणतात ना नंतर आपल्याला ते वापरू वाटत नाही, किंवा नंतर आपण ज्यावेळी थोडंफार कमवायला लागतो त्यावेळेस आपल्याला दुसरं काय काय भरपूर घेण्याची एक्साइटमेंट असते. तर मी हे घेतली, थोडेच दिवस वापरली, कारण आमच्या त्यावेळेस काय होतं, आमच्या इथं बिल्डिंगच्या खालीच बाजार भरायचा शनिवारचा, त्यामुळे मग तिथं जाताना मी रुद्रला घेऊन जायची. आता बाजाराला म्हटलं की आपण तासभर बाहेर राहतो, किंवा आम्ही चालायला पण मी माझी मैत्रीण लांबपर्यंत जायचो. मग येता जाता पाणी वगैरे लागलं तर मी याच्यामध्ये न्यायची. ही बॅग मी त्यासाठीच घेतली होती पर्सनल. त्याच्यानंतर मी हिला काही जास्त वापरली नाहीये. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी मग मी गावाकडे गेली होती, मागच्या वर्षी यात्रेला. तर ही बॅग मी यात्रेमध्ये घेतली होती, कारण की मग बीचला गेलो म्हणा, किंवा कुठे बाहेर थोड्या टायमिंगसाठी गेलो तर ही बॅग असावी मोबाईल वगैरे ठेवायला, म्हणून मी हे घेतली होती. मला खूप आवडली होती. तसं तर मी यात्रेमध्ये काही घेत नाही, पण ही मला आवडली होती, त्यामुळे मग मी ही बॅग घेतली होती. आणि ही बॅग पण मग मी यात्रेतून आल्यानंतर इथे माझा बड्डे असतो, पहिला म्हणजे फेब्रुवारीमध्येच यात्रा, आणि ती माझा बड्डे सेमच असतो. तर माझ्या मैत्रिणींनी मला हे गिफ्ट केली होती ही बॅग. तर याला बंद होते. तुम्ही कितीही महागडी बॅग घेतली की नाही तर याच्या साईडचे जे बंद असतात ना ते तुटतातच फिक्स. तर ते तुटले. तर ही बॅग तर मी एकदाही वापरलेली नाहीये, एकदाही, कारण की 1-2दाच मी अडकवून गेले होते डीमार्टला वगैरे, आपण पिशव्या ह्याच्यामध्ये भरून नेतो ना त्यावेळी. तर मग 1-2दाच वापरले. तर आपण वजच त्याच्यामध्ये, त्याच्या सहनशक्तीच्या जास्ती वज भरतो त्याच्यामध्ये. आता मोबाईलच आपला अर्धा किलोचा झालाय, त्याने कसं सहन करावं. त्यामुळे साईडचे जे बंद असतात ना ते तुटून जातात. मग हिचे पण तुटले. तेव्हापासून तिला कपाटात टाकली, ती मी काढलीच नव्हती. म्हटलं मला काढायचीच नाहीये. आणि त्यानंतर मग मी थोडंसं तिकडेच होतो आम्ही. रुद्र तर एक बॅग राहिली दाखवायची. आम्ही मग काय करायचं, रुद्र 1.5-2 वर्षाचा झाला असेल, 2.5 वर्षाचा. त्यानंतर मग आम्ही 1 डे ट्रिपसाठी जायला लागलो. असं की एका दिवसासाठी इकडे जा जेवण वगैरे घेऊन, किंवा तिकडेच जेवण करा, असं 1 डे ट्रिपसाठी जायला लागलो. मग त्यावेळी थोडी मोठी पाण्याची बॉटल, जेवणाचा डब्बा, हे सगळं बसण्यासाठी मी ही सॅक घेतली. कारण की त्यावेळी ह्या सॅक असा खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला की कुठेही बाहेर जा ही सॅक अडकवायची निघायचं. आणि मला जास्तीत जास्त हे गावाकडे जाण्यासाठी हिचा यूज होत होता, कारण की मी एकटी जायची एकटी यायची. तुम्हाला माहीत असेल, कोणाला नसेल तर मी एकटी जाते एकटीच येते, अजूनही एकटी जाते. ह्याच्या पप्पाचा माझा जास्त प्रवास सोबत कधी होत नाही. मी एकटीच जाते, रुद्रला घेऊन एकटीच येते. रुद्र 1 वर्षाचा असल्यापासूनच मी एकटी जाते एकटी येते. 6 महिन्याचा होता त्यावेळी, कोरोनाच्या टायमिंगला, त्यावेळी पण मी त्याला घेऊन एकटीच आली होती. पण त्यावेळेस आमच्या मामाने मला सोडलं होतं, सोबत आले होते. पण त्याच्यानंतरचा माझा सगळे प्रवास एकटीने मी केलेले आहेत. आणि मग मला ह्या बॅगची खूप गरज लागायची की पटकन रुद्र सोबत असल्यानंतर लेकराला घेऊन हातातली बॅग घेणं पॉसिबल नसतं, किंवा एका साईडची अडकवायची, त्याच्यामध्ये सामान बसत नाही. आणि ही जी बॅग आपण वापरतो ना ही सुद्धा खाली पडते इकडून. ही आपलं डायरेक्ट पाठीमागे अडकवली की विषयच मिटला. तर मग मी ही घेऊन जायची, जसं की मुंबईला जायचं माझ्या बहिणींकडे म्हणा, किंवा गावाला जायचं आहे म्हणा, ही वापरायची. किंवा 1 डे ट्रिप आहे तर 1 डे ट्रिपसाठी तर अजूनही मी हीच बॅग वापरते, कारण ही खूप छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे आणि टिकाऊ पण भरपूर आहे. अजून तिला काही झालेलं नाही तर कशाला दुसरी, मग ही मी वापरते. आणि त्यानंतर ही बॅग मी घेतली, तुम्हाला माहीतच आहे.
ह्याच्यासोबत अजून एक होती ती मी माझ्या मैत्रिणीला दिली. तर हा मी टेलिग्रामवरून घेतली होती. टेलिग्राममध्ये तुम्हाला माहिती आहे ऑफर लागतात 1 रुपयाला, म्हणजे ऑफर लागतात की 1 रुपयाला एवढी मोठी गोष्ट तेवढी मोठी. तर त्यामध्येच ही मी खूप कमी किमतीमध्ये घेतलेल्या आहेत, ऑफरमध्ये घेतली. ह्या बॅगची किंमत साधारणतः 100-150 तर असेल. मी फक्त ही 30 रुपयांना घेतली पर्स. म्हणजे ती ऑफर असतात अशा. आता तुम्हाला माहीत नसेल टेलिग्रामचं चॅनल तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. खूप चांगले ऑफर्स येत राहतात तिथे, लूट डील्स राहतात. काही गोष्टी तर 1-1 रुपयाला सुद्धा भेटतात. त्यामुळे नक्कीच जॉईन केलं पाहिजे. पण ते कंटिन्यू नसतं. खूप जणांना वाटतं की आम्ही बघतो पण आम्हाला भेटत नाही. तर ते कसं असतं, समजा ऑफर लागलीच तर काही सेकंदापुरती राहते किंवा काही मिनिटापुरती. त्यामुळे तुम्हाला टेलिग्रामवरती सारखंच लाईव्ह किंवा ऑनलाईन राहावं लागतं, असं आहे त्याचा. तर त्यानंतर आता माझा बड्डे होता त्यावेळेस ही बॅग माझ्या मैत्रिणीने मला दिली आहे. हिचा अजून एकदाही वापर झाला नाही, कारण आताच माझा बड्डे झाला आणि त्यानंतर आम्ही कुठं गेलोच नाही. तर ही बॅग लग्नामध्ये वगैरे अशी ठीक आहे, लग्नामध्ये अडकवून जायला वगैरे. ते अशी फंक्शनला सेरिमनी असेल तसं एखादा वेगळा काहीतरी असेल त्यावेळी मस्त वाटतंय. तर माझ्याकडे किती बॅग आहेत, 1, ही 2, 3, नंतर ही 4, ही 5, 6, 7 आणि ही 8. तर 8 बॅग आहेत माझ्याकडे. मनापासून सांगते, लग्नाच्या आधी माझ्याकडे हीच फक्त एकच बॅग होती आणि लग्न झाल्यानंतर हे सगळं वाढलंय. आणि एवढ्याच नाही, काय मी फेकून पण दिल्या, ज्या तुटक्या फुटक्या होत्या त्या मी टाकून दिल्या. जसं की आपण एक साईड मोबाईल अडकवायला घेतो त्या पण मी घेतल्या होत्या तशा, पण त्या मी टाकून दिल्या. तर हे सगळं मला लग्नाच्या नंतर भेटतंय. तर मी खरं सांगते मनापासून, लग्नाच्या आधी ना थोडंसं आपलं आयुष्य वेगळं असतं, पण लग्नानंतर आपल्याला काही अजून भरपूर साऱ्या गोष्टी मिळायला लागतात किंवा मिळतात असं मी म्हणेन. आणि लग्नाच्या आधी कसं असतं सांगते, आपल्या आईबापाच्या परिस्थितीनुसार आपण राहत असतो किंवा माहीतही नसतं की हे घ्यायचं आहे ते घ्यायचं, कुठून घ्यायचं आहे वगैरे काही माहीत नसतं. आणि पैसे पण कॉलेजला माहिती आहे ना, STसाठी सुद्धा सारखं म्हणजे मागावाशी नाही वाटत आईवडिलांना. ते किती कष्ट करतात आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे आणि माझ्या आईने तरी इतकी कष्ट केलेत ना, मी नाही सांगू शकत. खूप कष्ट केलेत आणि अजून पण ती करते. त्यामुळं मग प्रत्येकाचं असतं. तर मला फक्त एवढं सांगायचं होतं की आपल्या आयुष्यानुसार आपलं बघा, आपण ज्या वेळेस लग्न व्हायच्या आधी आपण असं सिंगल बॅग्स वापरतो. लग्न झाल्या की थोड्या आपल्याकडे अशा मोठ्या बॅग येतात. त्यानंतर थोडं आपण मुलं मोठी झाली की आपण सिंगल साईडच्या बॅग वापरायला स्टार्ट करतो. नंतर फक्त मोबाईल अडकवायपुरती बॅग वापरतो. आणि आता अशा बॅगचा तर आता जरा जास्त ट्रेंड चाललाय. असे तर आता जास्त कुणी वापरत नाही. ठीक आहे, ते रुद्रच आहे. तर असं असतं. तर हे थोडक्यात होतं. तर माझं काही एवढं म्हणजे माझ्याकडे तर मला सिंगल साईडचे एक साईडच्या बॅग येतात त्यात जास्त यूज होतात. कारण की मला बाहेर गेलो कुठं, रुद्रला जरी आणायला मी गेले तरी मी बॅग अडकवल्याशिवाय मी जात नाही. कारण की माझं खूपदा हातात पैसे घेऊन आलं ना, ते पडतात पैसे. त्यामुळे मग मी बॅग अडकवते, त्याच्यातच पैसे वगैरे काय टाकते मगच घेते. कारण की पडलं बिडलं हे ते मला जास्तीत जास्त रुद्रला आणायला न्यायलाच बॅग यूज होते. त्यानंतर डीमार्टला गेल्यानंतर जास्त बीचला वगैरे गेलं की एवढं नाही. मी हे सोबत असतील तर मला एवढी बॅगची गरज नसते, पण हे सोबत नसतील तर मला बॅग ही घ्यावीच लागते. कारण त्यांच्याकडे असतं वॉलेट वगैरे, त्यामुळे मग एवढी गरज नसते. पण तर हे होतं थोडंसं बॅग कलेक्शन. आता जास्त आहे असं म्हणणार नाही मी, कारण की बायकांकडे खूप एक्सपेन्सिव्ह बॅग असतात. मी तर कुणाची माझं काही कम्पेअर करत नाही. माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मी खूप सुखी समाधानी आहे. त्यामुळे तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. काय होतं बघू, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बाय बाय, धन्यवाद.